हॅलो. हॅलो. आले 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 आले. हा, बरोबर. अच्छा, काही हरकत नाही. आता आपण आलो का परत? ओ, ओके. व्हेरी गुड. तर आता आपण तो व्हिडिओ बघूया का? सरांकडे लिंक पाठवली आहे मी. तिथे प्ले केला तर मग तो अडकत अडकत चालणार नाही कदाचित. तुषार सर. हो, अच्छा. मग वर्षा ना? वर्षा, तुला इथे येऊन तो व्हिडिओ लावता येईल का? नाही. कसं काय नाही? येईल की. प्रयत्न करणार का कोणी? कोण प्रयत्न करणार? हात वर करा. पल्लवीने पहिले हात वर केलाय. पल्लवी ना? अरे लाजते काय? ये की पुढे. ये पल्लवी. काय होत नाही का? ये की. अरे, अशा नवीन नवीन गोष्टी करून बघणं असं वैज्ञानिकाचं असं एकदम खास गोष्ट आहे. असे घाबरत नाहीत काय होऊ घातलेले वैज्ञानिक? मी इथे दाखवलं तर ते अडकत अडकत चालेल, म्हणून मी म्हणतोय की तुम्हीच तिथे लावा ते. पल्लवी उठलेली आहे. पल्लवी इथे येणार आहे आणि ती सुरू करणार आहे व्हिडिओ. बरं, आपण आपण इथे प्ले करून बघूया. ते अडकत अडकत फार अडकलं तर मग कोणीतरी येऊन तिथे प्ले करायचं. चालेल? बर. आता हे दिसतंय का कोपऱ्यात? आता दिसतंय का? काय? आता दिसतंय का? ओके. आता आपण व्हिडिओ प्ले करून बघूया. काय दिसतंय? अडकत अडकत दिसतंय ना? बरं, मी आधी तोंडी सांगतो की त्या ह्याच्यात काय चाललंय, आणि मग आपण कोणाला तरी बोलवू इथे व्हिडिओ प्ले करायला तुमच्या इथे. चालेल? तुमच्यापैकीच कोणाला तरी. हो म्हणाला येतं? आता कोण म्हणाला हो बघू? चला चला, मला कोणतरी गिराईक सापडलेलं आहे. बरं, आता ह्याच्या एक्सपेरिमेंट मध्ये काय होतं की ते एका भांड्यामध्ये पाणी भरतात. मग आपलं बॉलपेनचं टोपण असतं ना, त्याच्या असं वरती थोडस वजन लावतात. म्हणजे जिकडे असं जिथे आपण पेन आतमध्ये घालतो त्याच्यात जे भोक असतं तिथे थोडं वजन लावतात, आणि मग भरलेल्या बाटलीत ते सोडायचं आतमध्ये. मग बाटलीचं बूट गच्च बंद करायचं. बरोबर. त्यानंतर काय करायचं की बाटली अशी जोरात दाबायची.
मग तो इथे वर असा तरंगत असलेला पेनाचं टोपण खाली जातं, बरोबर. मग आपण कमी जोरात पकडली बाटली की ते वर येतं, परत जास्ती जोरात पकडली की खाली जातं. तर आता हे का होतं, हा प्रश्न आहे. पण तो प्रश्न पडायच्या आधी आपण तो व्हिडिओ बघितला की नक्की काय होतंय, तर आपल्याला जास्ती नीट कळेल. चालेल. तर आता आपण व्हिडिओ बघायचा प्रयत्न करूया. व्हिडिओ दिसतोय का? ओके. आता त्यांनी पेनाच्या टोपणाच्या ऐवजी इथे पिपेट म्हणून एक वापरलेला आहे, आणि त्याला खाली वजन म्हणून तो स्क्रू सारखा लावलाय. आता त्यांनी त्यांनी काय केलं की ते ड्रॉपर किंवा ह्याच्यासारखं आहे, आणि त्यातनं त्यांनी थोडीशी हवा बाहेर काढली. ठीक आहे. आता हा पहिला पिपेट त्यांनी बाटलीत घातलेला आहे. दुसऱ्या पिपेट मधनं त्यांनी थोडस पाणी बाहेर काढून टाकलं, आणि मग ते बाटलीत घातलं. तसंच उरलेल्या पिपेट्स मधनं तो थोडं थोडं जास्ती पाणी बाहेर काढत गेला माणूस. आता तो बाटलीत अजून पाणी भरेल उरलेलं, आणि मग झाकण गच्च बंद करेल. बघा. आहे की नाही गंमत? बरं, आता या व्हिडिओमध्ये काय नक्की आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलं हे मला कोण सांगू शकेल? म्हणजे मला कळेल की तुम्हाला किती तो दिसलाय व्हिडिओ. चुकलं तरी काही हरकत नाहीये. युवराजने हात वर केला होता का की नाही? सांग रे युवराज, त्यात काय. बरं, मी सुरुवात करून देतो. माणसानी काचेचा एक ग्लास घेतला, त्यात पाणी ओतलं, आणि मग पेनाच्या टोपणाच्या ऐवजी त्यांनी ते पिपेट सारखं काहीतरी वापरून त्याच्या खाली ते वजनदार स्क्रू लावले, आणि मग एक एक करून त्यांनी ते त्यात पाणी भरलं आधी पिपेट मध्ये, आणि त्याच्याकडे 5 ते टोपणं होती. त्यातल्या पहिल्या ह्याच्यात त्यांनी काहीच पाणी काढलं नाही, दुसऱ्या ह्याच्यातनं थोडे थेंब काढले. आता पुढे कोण अजून सांगेल की नेक्स्ट त्याच्यानंतर त्यांनी काय केलं? सांगा की. एक एक वाक्य सांगूया, चला. चालेल. 6 जण आहोत ना आपण. प्रत्येकाने एक वाक्य सांगायचं फक्त. चालेल. राकेश, सांग भाऊ पहिलं वाक्य. काय केलं त्यांनी नंतर? त्यांनी उरलेल्या पिपेट मधनं पण एक दोन थेंब काढले, बरोबर. ओके. मग राकेश नंतर आता कोण सांगणार पुढचं वाक्य? युवराज. मग काय केलं त्यांनी? अरे, गौरवची पाळी नेक्स्ट आहेच. युवराजचं वाक्य झालं की लगेच गौरवचं वाक्य आहे. मग काय केलं त्यांनी त्या पिपेट्स बरोबर? बाटलीत सगळे बाटलीत टाकले, बरोबर. आता गौरवचं वाक्य. मग काय केलं बाटलीचं? आणि बाटली पूर्ण भरली पाण्याने, बरोबर. व्हेरी गुड. बस खाली. आता कोण पल्लवी सांगणार आहे पुढचं वाक्य? मग काय केलं त्यांनी? बाटली आता भरलेली आहे सगळ्या पिपेट्सनी, आणि झाकणही बंद आहे.
मग काय केलं त्यांनी पुढे? बरोबर. बस खाली. मग काय झालं त्याच्यामुळे काय झालं? पिपेट. आपण त्याला टोपण म्हणूया. आपण त्यांना टोपण म्हणूया, चालेल? काय झालं त्यांचं पुढे? खाली गेले. बरोबर. बरं, वर्षा, मग काय झालं? बरं, दिव्या, मग एक सगळे एकत्र गेले की एक एक करून गेले? कोणाला वाटतं एक एक करून गेले, कोणाला वाटतं एकत्र गेले? हात वर करा. एक एक करून गेले कोणाला वाटतं? म्हणजे मुलांना वाटतं एकत्र गेले का सगळे? नाही. आता आपण थोडासा व्हिडिओ परत एक बघूया, शेवटचा भाग. दिसतोय का? ओके. हा. बरोबर. तर मुलींनी बरोबर सांगितलं की एक एक करून खाली गेले आणि मग एक एक करून वर आले. बरोबर. आता आपण ह्याच्या मागचं थोडस विज्ञान समजून घेऊया, चालेल? कोणाला काही कल्पना आहे का की कशामुळे झालं असेल हे? तुम्ही कधी असं बघितलंय का विहिरीतनं पाणी काढताना किंवा असं कधी काही? ऐकून येते. आता येतंय. बघितलंय ना? कुठे बघितलंय? बघितलंय ना? ओके. तर आता कोणाला काही कल्पना आहे का की कशामुळे असं होत असेल? मग आपण थोडासा विचार करूया त्याच्या मागे, चालेल? आपण जेव्हा विहिरीत बादली टाकतो, तेव्हा ती जेव्हा पाण्याने भरलेली नसते तेव्हा ती तरंगते ना? विहिरीमध्ये दगड टाकला की काय होतं? आणि दगड बुडतो. बरोबर. पण त्याच्याऐवजी एक रिकामी बाटली टाकली विहिरीमध्ये, पाण्याची बाटली, तर काय होतं? तरंगते, बुडत नाही. बरोबर. तर आता ती का बुडत नाही? कारण बाटलीमध्ये पाणी असतं आणि दगडाच्या आतमध्ये जागाच नसते हवा असायला. ते मी म्हटलं बाटलीमध्ये पाणी असतं का? बाटलीमध्ये तर हवा असते. बरोबर. मी म्हटलं बाटलीत पाणी असतं, तुम्ही पण हो, बाटलीत पाणी असतं. बाटलीमध्ये हवा असते आणि हवा पाण्याच्या वर तरंगते. बरोबर. म्हणून बाटली पण तरंगते. तर आता या टोपणामध्ये काय होतं की जेव्हा आपण त्याला खालनं वजन लावतो आणि वरनं टोपण बंद असतं, तेव्हा इथे जी अडकलेली हवा असते त्याला बाहेर जायला कुठे जागाच मिळत नाही. बरोबर. त्यामुळे ते टोपण नुसतं बाटलीत ठेवलं तर तरंगतं. पण मग ते बुडत का असेल?
गौरवला कल्पना आली आहे का काही? काय हरकत नाही गौरव, काय असली तुला आयडिया तर आपण ऐकून बघू. नसली तर काय हरकत नाही, असली तरी हरकत नाही. अच्छा, हरकत नाही. हा, तर आता ते आपल्याला तरंगतं का ते कळलेलं आहे, बरोबर. मग ते बुडतं का ह्याचा आपण जरा विचार करूया. आपण जेव्हा बाटली नुसती बंद करतो आणि आपण जेव्हा बाटली जोरात पकडतो, त्याच्यात काय फरक आहे दोन्ही दोन्ही ह्याच्यात? फक्त आपण जे जोर लावतो तो फरक आहे, बरोबर. मग जोर लावल्यामुळे त्या टोपणामध्ये जिथे खालनं भोक असतं त्या जोराने पाणी आत जातं, बरोबर. आणि मग तो जो हवेचा बुडबुडा असतो की ज्याच्यामुळे ते टोपण तरंगतंय, त्याची जागा अशी कमी कमी होत जाते, कमी 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 कमी, आणि एकदम एवढीशी जागा होते त्याची. मग आता टोपणाची स्थिती कशी झालीय की आ- आधी एवढी हवा आणि एवढं पाणी असं होतं, पण आता पाणी घुसून 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 हवा एवढीशी झाली आहे आणि उरलेलं सगळं पाणी झालंय. म्हणजे आता नुसतं टोपण बघितलं तर ते आधीच्या पेक्षा कितीतरी जड झालंय, बरोबर. त्यामुळे मग त्याचं वजन वाढतं आणि मग ते बुडतं खाली. पण तुम्ही बाटलीचं जोर सोडला की काय होतं, ही जी हवा असते, तुम्ही फुगा फुगा फुगवलाय कधी सगळ्यांनी? तर फुगा फुगवल्यानंतर जर गाठ मारली नाही तर काय होतं? लगेच हवा आपल्या बाहेर येते. तसंच जेव्हा आपण बाटली सोडतो, जोर देणं बंद करतो, तेव्हा त्या टोपणातली वरची हवा फुग्यासारखीच अशी पूर्ण मोठी व्हायला लागते लगेच, आणि इथल्या पाण्याला ढकलून देते. मग तसं झाल्यानंतर टोपणाचं वजन परत कमी होतं आणि मग ते टोपण हळूहळू हळूहळू वर जातं. मग आता सगळी टोपणं एकत्र वर किंवा खाली का गेली नसतील? कोणाला काही अशी कल्पना आहे का? आपण मी तुम्हाला एक हिंट देतो, क्लू देतो. चालेल. आपण सुरुवातीला काय केलं होतं, प्रत्येक टोपणामधनं काही काही थेंब पाणी बाहेर काढून टाकलं होतं. म्हणजे ह्याच्यातनं 5, त्याच्यातनं 6, ह्याच्यातनं 7, आणि मग ते 1 2 3 असे वेगवेगळ्या वेळेला सगळे बुडले. म्हणजे टोपणात असलेल्या पाण्याच्या जितकं पाणी जास्ती, तितका तो कमी किंवा आधी किंवा नंतर बुडला टोपण, बरोबर. आता या या एक्सपेरिमेंट मध्ये काय आपल्याला कळलं हे कोणी सांगू शकेल का, की नक्की एका वाक्यात, फार मोठं नाही. कोण सांगेल? काही नाही समजलं? अरेच्चा. मग काय करायचं, आपण व्हिडिओ परत बघायचा की परत नुसतं त्याचं एक्सप्लेनेशन ऐकायचं की कसं करायचं? बरं, आपण परत एकदा व्हिडिओ बघूया. यावेळेस एकदम हळूहळू बघूया, चालेल? रेडी? ओके. काय आलं? बस झालं.
हा, पाणी घेतलं आणि आता ते तरंगतंय. असे त्यांनी 3-4 बनवले. आता तो काय करतोय, पहिला पिपेट जसाच्या तसा टाकतोय बाटलीत. दुसऱ्या पिपेट मधनं त्यांनी काही थेंब पाणी बाहेर काढून टाकलं. आ- तिसऱ्या पिपेट मधनं अजून थोडे थेंब बाहेर काढलं आणि शेवटच्या पिपेट मधनं ऑलमोस्ट सगळंच पाणी बाहेर काढून टाकलं. आता तो त्यात पाणी भरेल आणि झाकण बंद करेल. 1, 2, 3, 4, 5. काय झालं? हो, होऊन गेला. कळलं का यावेळेस काही वेगळं? यावेळेस काही वेगळं कळलं का? यावेळेस काही वेगळं कळलं का म्हंटल मी? काय म्हणतोय गौरव? बरं, आपण मग आता काम करूया. आपण थोडा वेळ कमी आहे, त्यामुळे आपण पटकन पुढची एक्सपेरिमेंट बघूया. चालेल? ती जास्ती मजेदार आहे. म्हणजे ह्याच्यात जादू आहे. जादू अशी आहे की मेणबत्ती घ्यायची, मेणबत्ती पेटवायची, मेणबत्ती पेटवल्यानंतर थोडं 10 सेकंद थांबायचं, वाट बघायची. मग ती फुंकर मारून विझवायची आणि मग एक काडीपेटी घ्यायची, त्यातली एक काडी पेटवायची आणि मग मेणबत्तीला काडी न लावता, न टेकवता आपण आग लावणार आहोत. शक्य आहे का हे? चला व्हिडिओ बघूया. मेणबत्ती पेटवली. काय झालं? मला ऐकू नाही आलं. काय म्हणाली? परत एकदा हळूहळू सांग. कशाचं काय आहे? अरे कमाल आहे, मला समजतच नाही काय बोलताय. हो, त्या माणसाच्या हातातलं. मी म्हंटल माझ्या हातात तर काही नाहीये. हातात काय आहे, हातात काय, का विचारतायत? त्या माणसाच्या हातात लायटर आहे, लायटर. हे लाल रंगाचं ना? हे लाल रंगाचं लायटर आहे, लायटर. पुढे बघूया का? लायटर येतो. आपण पुढे बघूया का व्हिडिओ? हा. देखा क्या जादू.
पण लायटर त्यांनी लावला होता, पण मेणबत्तीला टेकवला नाही त्यांनी. बघितलं का तू? परत परत बघूया, परत बघूया. आता विझवेल हा. आता जवळून बघ नीट. लावला की नाही लावला? काय म्हणतोय? काय? मला ऐकू येत नाहीये तुम्ही काय बोलताय. सांग की. हा, बघूया उरलेला. झाली का तुमची? तास संपला का तुमचा? बरं, आपण 5 मिनिटात संपवूया, चालेल? स्लो मोशन मध्ये बघ एकदम. बरं, आता मी 2 मिनिटात त्या ह्याच्यात का ते असं होतंय असं सांगतो आणि मग तुम्ही पळा. चालेल? बरं, आता 2 मिनिटं सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचंय. हा, आता मेणबत्ती जेव्हा आपण पेटवतो तेव्हा त्याच्यातलं मेण वितळतं. मेण वितळून आपल्या त्या ज्योतीमधनं वर येतं. मग त्याचं ते गॅस तयार होतो. आणि मग आपण जेव्हा त्याला पेटलेली काडी लावतो तेव्हा त्याला आग लागते आणि मग ती मेणबत्ती जळायला लागते. पण मेणबत्तीला जेव्हा आपण फुंकर मारून बंद करतो तेव्हा ते मेण तरी गरमच असतं. त्यामुळे ते थोडस आपल्याला जो असा धूर दिसतो पांढऱ्या रंगाचा, ते मेणच असतं खरं म्हणजे. तर त्या धुराला जर तुम्ही परत पेटलेली काडी लावली. 2 मिनिटं गौरव. तर त्या धुरातल्या मेणाला जर तुम्ही पेटलेली काडी लावली तर परत मेणबत्ती पेटते येऊन. म्हणून ती अशी जादू केल्यासारखी दिसते. तुमच्या सगळ्यांकडे मेणबत्ती आहे का घरी? घरी मेणबत्ती आहे का? तर आज सगळ्यांनी हे करून बघायचंय. चालेल? आज सगळ्यांनी हे करून बघायचंय. काय? चला, जेवायची वेळ झाली का तुमची? बर बर, आजच्या आपल्या तासात आपण काय केलं? 3-4 गोष्टी केल्या. एक तर तुमचं गाव आपण बघितलं नकाशावर कुठे आहे. मग माझं गाव नकाशावर कुठे आहे बघितलं. मग त्यांच्या दोघांमध्ये जवळजवळ 13,900 किलोमीटरचं अंतर आहे हेही बघितलं. आणि सतत चालत राहिलं तर 100हून जास्ती दिवस लागतील हे आपल्याला कळलं. 24 तास चालत राहिलं तर हे आपल्याला कळलं.
त्यानंतर आपण असं बघितलं की आपल्याकडे विज्ञान आवडणारा राकेश होता, पण राकेशनी मला उत्तरच दिलं नाही काही. राकेश पुढच्या वेळेस उत्तर देईल मला वाटतं. काय काय बघितलं का? हॅलो.